हायवे साठी एक नाही दोन नाही तीन कनेक्टिव्हिटी। या भूमकर चौकातल्या डिकॅथलॉन समोरून तर आपल्या प्रोजेक्टला रोड जातोच, सोबतच या JSPM च्या शेजारील रोड सुद्धा आपल्या प्रोजेक्टच्या डायरेक्ट समोर जातो। आणि या मुंबई बंगलोर हायवे वरील या जुडिओच्या शेजारच्या रोडला सुद्धा डायरेक्ट कनेक्ट होतो आजचा आपला प्रोजेक्ट। मुंबई बंगलोर हायवे आणि औंध-रावेत BRTS रोड सुद्धा फक्त 500 मीटरच्या डिस्टन्स वरती, त्याच सोबत डांगे चौक आणि भूमकर चौक दोन्हीही 1.5 किलोमीटरच्या सेम डिस्टन्स वरती, कारण आजचा आपला प्रोजेक्ट लोकेट करतो ताथवडेमध्ये। चला तर मग बघूया आजचा आपला प्रोजेक्ट। हा आहे तुमचा 3 BHK फ्लॅट। इथे तुम्हाला हा वुडन लॅमिनेटेड डोर मिळणार आहे विथ दिस डिजिटल डोर लॉक, आणि हो, व्हिडिओ डोर फोन सुद्धा दिला जातोय बरं का। आणि माझ्या मागे जी ही वॉल दिसते यामुळे तुमच्या घराची प्रायव्हसी पूर्णपणे मेंटेन होणार आहे। आणि ही आहे तुमची सुंदर अशी एंट्रन्स लॉबी, जिथे तुम्हाला शू रॅक साठी सुद्धा डेडिकेटेड स्पेस मिळणार आहे। आणि हा आहे तुमचा ह्यूज अँड एलिगंट असा लिव्हिंग एरिया, त्याची साईज असणार आहे 16.10 बाय 11। आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की जवळजवळ 7 सीटर सोफा डिझाइन केलेला आहे। तुम्ही सुद्धा असाच डिझाइन करू शकता। आणि अगदी अपोजिटच असणार आहे तुमच्या टीव्ही युनिट साठीचा हा स्पेस। आणि या बाजूला आहे तुमच्या लिव्हिंग एरियाच्या विड्थ एवढी अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी। क्या बात है, किती सुंदर आहे ना ही तुमच्या लिव्हिंग एरियाची बाल्कनी। या बाल्कनीची साईज असणार आहे 11 बाय 5। सोबतच ही बाल्कनी कवर्ड सुद्धा असणार आहे, अँटीस्किडच्या टाइल्स सुद्धा आहेत, आणि सेफ्टी पर्पज साठी हे तुम्हाला ग्लास फसाड सुद्धा दिले जात आहेत। अजून काय पाहिजे? या संपूर्ण फ्लॅट मध्ये तुम्हाला ग्लेज विट्रिफाईड डबल चार्ज टाइल्स मिळणार आहेत। आणि या बाजूला असणार आहे तुमचा सेपरेट डायनिंग एरिया। इथे तुम्ही हवा असल्यास एवढा मोठा 6 सीटर डायनिंग टेबल सुद्धा डिझाइन करू शकता। आणि हे आहे तुमचं किचन, ज्या किचनची साईज असणार आहे 9 बाय 10। आणि इथे तुम्हाला मिळणार आहे हा इंजिनियर्ड ग्रेनाइटचा एल शेप किचन प्लॅटफॉर्म। सोबतच तुमच्या मायक्रोवेव्ह साठी आणि आणखी काही कॅबिनेट साठी इथे तुम्हाला स्पेस दिला जातोय। व तुम्हाला या किचन प्लॅटफॉर्म वरती हे सिंक मिळणार आहे फॉर कुकिंग। आणि मी जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे तुम्हाला या किचन मध्ये मॉड्युलर किचन सुद्धा मिळणार आहे, म्हणजे या ट्रॉलीज आणि सोबतच ही चिमणी सुद्धा। त्याचबरोबर या बाजूला असणार आहे तुमचा युटिलिटी एरिया, म्हणजे ड्राय बाल्कनी। आणि या ड्राय बाल्कनी मध्ये तुम्हाला आणखी एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म विथ 1 मोर सिंक दिलं जाते फॉर युटेन्सिल्स। आणि या बाजूला तुमच्या वॉशिंग मशीन साठी सुद्धा डेडिकेटेड स्पेस दिला जातोय। या ओव्हरऑल प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 60+ अम्युनिटीज मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ग्राउंड फ्लोअर वरती आणि रूफटॉप म्हणजे कनेक्टेड रूफटॉप वरती सुद्धा अम्युनिटीज मिळणार आहेत। महत्त्वाचा पार्ट म्हणजे इथे तुम्हाला पेट पार्क सुद्धा मिळणार आहे, त्याचसोबत क्रॉसफिट जिम असणार आहे, म्युझिकल गार्डन असणार आहे, आणि बरंच काही। या बाजूला असणार आहे तुमच्या मुलांची बेडरूम। या बेडरूमची साईज असणार आहे 10 बाय 12। युजुअली किड्स बेडरूम एवढी मोठी बघायला मिळत नाही, पण इथे तुम्हाला ती मिळणार आहे। तुम्ही इथे अशा प्रकारे बंकर बेड डिझाइन करू शकता किंवा सिंगल साइज बेड सुद्धा। आणि वॉर्डरोब साठी सुद्धा तुम्हाला इथे स्पेस मिळून जातो। या बेडरूम मध्ये तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे, जी टफ अँड ग्लासची असणार आहे। खालच्या बाजूने पूर्णपणे क्लोज आणि वरच्या बाजूने हाफ साइड ओपन करता येणार आहे फॉर द व्ह्यू अँड व्हेंटिलेशन। त्याचसोबत या बेडरूम मध्ये या कॉर्नरला तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्टडी टेबल सुद्धा डिझाइन करू शकता, जिथे तुमची मुलं मस्त प्रकारे बसून अभ्यास करू शकतील। आणि इथे मिळणार आहे तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया, आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम। या वॉशरूम मध्ये तुम्हाला CP अँड सॅनिटरी दोन्ही फिटिंग सेराच्या मिळणार आहेत। त्याचसोबत अँटीस्किडच्या टाइल्स आहेत आणि वॉलला डिझायनर टाइल्स सुद्धा। आता वॉशरूमच्या अपोजिटच मिळून जाते तुम्हाला तुमची गेस्ट बेडरूम। या बेडरूमची साईज असणार आहे 11 बाय 12। आणि इथे तुम्हाला हा वॉर्डरोब साठी सुद्धा डेडिकेटेड स्पेस मिळून जातो। आणि या बाजूला असणार आहे तुमचं अटॅच्ड वॉशरूम। या बेडरूम मध्ये तुम्ही अगदी मास्टर बेडरूम एवढाच बेड डिझाइन करू शकता। आणि इथे सुद्धा तुम्हाला फुल लेंथ विंडो मिळून जाते, जी टफ अँड ग्लासची असणार आहे। आता तुम्हाला किचन मध्ये मॉड्युलर किचन ट्रॉलीज आणि चिमणी मिळणार आहे। जर तुम्हाला ते नको असेल तर त्या जागी तुम्हाला प्रत्येक बेडरूम मध्ये AC मिळणार आहेत, म्हणजे किड्स बेडरूम मध्ये सुद्धा, गेस्ट बेडरूम मध्ये सुद्धा आणि मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा। याच तर बाजूला आहे तुमची मास्टर बेडरूम। या बेडरूम मध्ये तुम्हाला ही लॉबी मिळून जाते आणि सोबतच एंट्रीलाच हे अटॅच्ड वॉशरूम। रूमची साईज असणार आहे 12 बाय 13 आणि मोठी असल्या कारणाने तुम्हाला इथे अशा प्रकारे एवढा मोठा वॉर्डरोब डिझाइन करता येऊ शकतो। त्याचसोबत इथे असा टीव्ही युनिट किंवा तुम्हाला हवा असेल तर वर्किंग स्पेस सुद्धा डिझाइन करता येणार आहे। या बाजूला तुमचा किंग साइज बेड येऊन जाईल आणि बेड डिझाइन केलेला असून सुद्धा तुम्हाला इथे आणखी भरपूर स्पेस दिसत असेल। त्याचसोबत या बाजूला असणार आहे तुमची अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी। अरे वा,
मास्टर बेडरूमची बाल्कनी असावी तर अशी, म्हणजे दोघांसाठी अगदी पुरेपूर. सकाळचा चहा घ्या किंवा बाहेरच असणाऱ्या व्ह्यूची मजा. मग कसा वाटला तुम्हाला 3 BHK फ्लॅट? आहे की नाही एकदम कडक? मला माहिती आहे तुम्हाला पण आवडला असेल. इथे 3 BHK फ्लॅट्सचे कार्पेट एरिया सुरू होतात 1059 ते 1134 स्क्वेअर फीट आणि प्राइस सुरू होते 1,07,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह. तुम्हाला पण प्रत्यक्ष येऊन बघायचा आहे ना हा फ्लॅट? त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आणि जर काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नसाल, बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती देतील. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील, आमचे व्हिडिओज आवडत असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.